नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक बार आपले स्वागत करतोय। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र शिक्षण खात्यात परवा मोठाच गजहब झाला। नाशिक माध्यमिक विभागातले 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुरुंगात जावे लागले। त्याचे कारण काही असो आणि त्यांच्या जर चुका असतील किंवा त्यांचं जर कर्म असेल तर त्याचं समर्थन करण्याचं काही एक कारण नाही। पण एक गोष्ट मात्र निश्चित मित्रांनो, केवळ काही सिलेक्टेड प्रकरणांमध्येच कारवाई करणे हा देखील एक मोठा गुन्हा मानला गेला पाहिजे। मी सत्ताधीश आहे, मी सत्तेत आहे, तू माझं ऐकलं नाहीस आणि माझ्या विरोधकाच्या जवळ असलास तर तुझ्यावर कारवाई होईल, हे काही योग्य नाही। सत्ता म्हणजे काही कायमची नसते। उद्या सत्तेत उलटफेर देखील होऊ शकता आणि मग आज जे सत्ताधीश आहे त्यांच्यावर अशीच कारवाई होईल। शेवटी काय, जनतेचे प्रश्न, व्यवस्थेतले दोष हे सोडवण्यापेक्षा, हे दूर करण्यापेक्षा केवळ स्वतःच इप्सित साध्य करणं एवढंच एक काम सत्ताधाऱ्यांना राहील की काय। खरं तर शिक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील विषयाचे मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ज्या काही या खात्याला साजेशा गोष्टी करणे अभिप्रेत होतं, अपेक्षित होतं, ते न करता सध्याचे जे शिक्षण मंत्री महोदय आहेत हे वेगळ्याच कामात मग्न होते आणि कधीतरी शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढीसाठी काम करतोय असा आभास निर्माण करायचे आणि केवळ त्यांच्या तालुक्यापुरते, त्यांच्याच मतदारसंघापुरते गुणवत्ता वाढवायची होती की काय। कोणत्या तरी शाळेत जायचे, लहान बालकांना गाणी भजनं म्हणायला लावायचे, सगळा पोरखेळ। आणि एकीकडे हे जे निर्डावलेले अधिकारी आहेत हे सपाटून भ्रष्टाचार करत होते। बरं, हे माहिती नाही असंही नाही, या संबंधाने संपूर्ण माहिती अगदी स्पष्ट पुराव्यांसहित या मंत्री महोदयांच्या कार्यालयाला सातत्याने प्राप्त होत होत्या। पण यांचं आपलं वेगळंच। अशाने शिक्षण खात्याची गुणवत्ता वाढणार आहे का, असा प्रश्न देखील त्यांच्या स्वतःच्या मनाला शिवला नसेल का। माझी माहिती अशी आहे, ते सुशिक्षित आहेत। राजकारणात यायच्या पूर्वी ते देखील इंजिनियर होते। सन्माननीय दादा भुसे साहेब, अशा माणसाला कोणीतरी कानात सांगणे आणि मग त्याने जाऊन कारवाई करणे हे निश्चितच दुर्दैवी बाब आहे। म्हणून की काय, नागपूर शिक्षण विभागाचे शिक्षक आमदार सन्माननीय संदीपदादा जोशी यांनी स्वतःहून पुढे होऊन माहिती घेऊन तशी तक्रार राज्याचे लाडके गृहमंत्री सन्माननीय देवाभाऊ यांच्याकडे सादर करून त्यांना निवेदन देऊन आणि मग पुढचा घटनाक्रम झालेला आपण सगळ्यांच्या डोळ्यासमोरच आहे। आणि ही मोडस ऑपरेंडी शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर एकच, नांदेड असो, चंद्रपूर असो, तळ कोकण असो किंवा आमचा खानदेश असो, एकाच पद्धतीने, एक सूत्री पद्धतीने यांचे कामं चालतात। आणि ही संपूर्ण माहिती
प्राप्त झालेली असताना देखील त्या संबंधाने कारवाई न करता इतरच खेळ. कारण मित्रांनो, आपण बघतो की प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, तो सिद्ध आहे. असं असताना देखील केवळ आणि केवळ मालेगावचे एकेकाळीचे अनभिषिक्त सम्राट हिरे परिवाराच्या संपर्कात जे आहेत त्यांना दुसदून डांबणे ही फार योग्य बाब नाहीये. त्या अधिकाऱ्यांचं समर्थन करायचं कोणतीच भूमिका माझी नाही. उलट मी कोर्टात उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांशी म्हणजे तपासी अधिकाऱ्यांशी बोललो देखील. त्या संस्थेशी वेगवेगळ्या संस्थांशी जे संबंधित होते त्यांच्याशी मी बोललो. त्यामुळे असं लक्षात येतं की काही फार मोठा तीर मारलेला नाहीये शिक्षण मंत्री महोदयांनी, परंतु केवळ आपल्या मनाविरुद्ध वागले, त्याचा राग मनात धरून ही कारवाई केलेली दिसते असं तेथील उपस्थितांचं मत पडलं. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या तक्रारी करत आहोत, त्याची कुठे दखल घेतली गेली नाही. मात्र शिक्षण खात्याने दिलेल्या बदलीचे आदेश न जुमानल्यामुळेच आता कारवाई झाली. या अधिकाऱ्यांनी काय काल केलाय का भ्रष्टाचार? हे अधिकारी काय कालच दोषी ठरवले गेले का? यांनी केलेली कृष्णकृत्य काही वर्षापूर्वीची आहेत. आणि आता जेव्हा त्यांनी शिक्षण खात्यांच्या आदेशाला न जुमानण्याचे धाडस दाखवले, स्वतःच्या बदलीच्या विरोधात जे मॅटमध्ये गेले त्यांनी तिथून त्यांना हवा तसा निर्णय आणला आणि म्हणून मग तुम्ही त्यांच्या डोक्यावर घाव घातला. हे काही तेवढंच शोभण्यासारखं काम नाही आहे सन्माननीय मंत्री महोदयांना. मंत्री महोदय सुदैवाने, आपल्या सुदैवाने आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या दुर्दैवाने आपण शिक्षण मंत्री जे आहात ते सबंध महाराष्ट्राचे आहात याचे भान बाळगणे आपण आवश्यक आहे. केवळ आणि केवळ मालेगावमध्ये झालेल्या प्रकरणांवर तुम्ही कारवाई कराल, मग इतर राज्याचं काय? इतर राज्यभरातल्या घटनांचं काय? त्यांना माफी का? हे सर्वथैव अयोग्य आहे अशी माझी धारणा आहे. आणि अंगठा छाप नाही, मात्र उच्च शिक्षित असलेल्या शिक्षण मंत्री सन्माननीय दादा भुसे साहेबांनी याची जाण ठेवायला हवी, याचे भान ठेवायला हवे. आणि केवळ आपला वैयक्तिक मान अपमान झाल्याच्या भावनेतून हे करणं फार योग्य नाही. कारण मी परवा न्यायालयात उपस्थित राहून हे जे 3 संशयित अधिकारी आहेत यांच्या वकिलांचा युक्तिवाद देखील ऐकला. त्या युक्तिवादावर जर न्यायालयाने नीट निर्णय दिला किंवा योग्य असा निर्णय दिला तर मला नाही वाटत यांना शिक्षा होऊ शकेल. कारण शेवटी न्यायालय हे न्याय देण्याच्या भूमिकेतून निर्णय घेत असतात. न्यायालय कधी एकांगी निर्णय घेत नाही. मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे म्हणून यांना खुश करा असं न्यायालयात नाही होत साहेब. न्यायालय अत्यंत संयमितपणे निर्णय देत असतात. तुम्ही चुकलाच सन्माननीय दादा भुसे साहेब, परंतु कोटा सिस्टीममुळे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यामुळे आपल्याला मंत्रीपद मिळालं
ते देखील शिक्षणासारख्या संवेदनशील खात्याला आपण मंत्री म्हणून लाभलात. याच्यापूर्वीची जर यादी काढली 20 वर्षापूर्वीची, अलीकडचे तर काय सगळेच दादा भुसेच होते. भाई वैद्यांसारखे लोक शिक्षण मंत्री होऊन गेले. अहो त्यांनी तर त्यांना लाच द्यायला आलेल्या अधिकाऱ्याला पकडवून दिलं. इतके सचोटीचे माणसं होते. अशी लोक महाराष्ट्राने पाहिली आहेत. आणि आता काय, मला पाण्याचा ग्लास भरून आणून दिला नाही म्हणून सस्पेंड, मला पाण्याचा ग्लास भरून आणून दिला नाही म्हणून गुन्हा दाखल करतो. अहो हे बरं नाही साहेब. तुमच्या राजकारणाला देखील यामुळे घरघर लागू शकते. मी गेल्या 3 दिवसापासून रोज मालेगावमध्ये दिवसभर थांबतो, सगळी माहिती घेतो. फार वाईट मत झालंय लोकांचं. सावधान. आणि आपल्याला सावधान एवढ्यासाठीच करतो आहे की संबंध महाराष्ट्रात नव्हे देशभरातही यांची लोकप्रियता हळूहळू वाढते आहे. असे सन्माननीय देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या टीममध्ये, त्यांच्या चमूमध्ये आपण काम करतात. म्हणून ही कळकळ, म्हणून ही तळमळ. अन्यथा आपला माझा तर परिचय नाही. आपल्याला माहिती नसेल कोण पामर राहुल भारती आहे. परंतु केवळ चांगल्या उद्देशाने मी माझ्या सर्व मित्रांना ही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे म्हणून हा व्हिडिओ केला आहे. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ, माझे विचार जर आपल्याला पसंत पडले असतील किंवा नसतील, त्या अनुषंगाने काही सूचना, काही प्रतिक्रिया असतील तर त्यांचे मी स्वागतच करीन. आणि जोडून एक विनंती, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून, शेअर करून, माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून मला उपकृत करा, ही विनंती. मित्रांनो, येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.